तर श्री स्वामी समर्थ. श्रद्धा हिरे मेकवरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 छातीच्या बोटनेक प्लस फोर्टेक्स ब्लाऊजची कटिंग आपण एकदम सविस्तर पणे बघणार आहोत. तर त्याला पाठीमागून नेकसुद्धा आहे आणि एकदम सिंपल असा तो ब्लाऊज आहे. तर त्याची कटिंग आणि स्टिचिंग आपण एकदम सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी केलेली आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम जो खालीवर भाग आहे तो आपण आता सरळ करायचा, म्हणजेच एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आणि उंची इथे 13.5 आहे, तर प्लस 1 इंच 14.5 इथे आपल्याला घ्यायची आहे. 36 छातीचा हा ब्लाऊज आहे आणि उंची 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 14.5 इंच. आणि त्याचा मोंडा आपल्याला 1.5 इंचेस वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 5.5 प्लस 1.5 इंचेस झाला 7 इंचेस. आणि त्याचा गळा आपल्याला 4.5 इंचेसवर इथे आखून घ्यायचा आहे आणि मोंडा देखील आपल्याला 7 इंचेस घ्यायचा आहे. आणि नंतर छातीचा चौथा प्लस 1.5 इंचेस आपल्याला इथे टाकायचा आहे. तर छातीचा चौथा 9 इंचेस आहे आणि प्लस त्यात आपल्याला 1.5 इंचेस टाकायचं आहे. आणि खालीसुद्धा जे वरती टाकलं माप तेच खाली आपल्याला घ्यायचं आहे. आणि नंतरनं आपल्याला मोंडा घ्यायचा आहे इथे 1.5 इंचेस. आणि नंतरनं हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मोंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे गोल. पाठीमागचा गळा आपल्याला 4.5 आणि खाली 3.5, परत 4.5ला बॉक्स करून घ्यायचा आहे आणि बरोबर बोर्ड शेपचा इथे आकार द्यायचा आहे. आणि नंतरनं खाली 2 इंचेस सोडायचा आहे. सोडल्यानंतरनं पुन्हा जो आपला गळा उंची आहे इथे 10.5 इंचेस गळा उंची आहे, तर तो घेऊन मी पुन्हा त्याचा हा मिडल काढून पुन्हा असा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही कसलाही शेप देऊ शकता, तुम्ही त्रिकोणी शेप देऊ शकता, तुम्ही हार्ट शेपचाही शेप देऊ शकता. मी असा गोल असा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे माझा मागचा भाग एकदम आखून तयार आहे. आणि आता त्याची मी इथे कटिंग करून घेणार आहे. खूप सोप्पा आणि खूप सिंपल ह्या ब्लाऊजची कटिंग आहे. तुम्ही नक्कीच ह्या ब्लाऊज शिवायला ट्राय करून बघा. आणि हा मागचा भाग काढून झाल्यानंतर आपल्याला हा भाग जसाच्या तसा कापडावर ठेवून घ्यायचा आहे, म्हणजेच अस्तरवर जसाच्या तसाच ठेवून घ्यायचा आहे. आणि जसा आहे तसाच आपल्याला इथे आखून देखील घ्यायचा आहे. कुठेही आपल्याला कमी जास्त करायचं आहे, कुठे वाढवायचं आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर त्यापूर्वी आपल्याला जसा आहे तसाच हा भाग आखून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला पुढचा गळा आखायचा आहे. तर बरोबर 3.5 आणि 4.5ला इथे मी मार्जिन करून घेणार आहे. बोटनेक आहे आणि तो फ्रंट ओपन आहे. आणि मोंडा जो आहे त्याला आता आपल्याला आतला आकार द्यायचा आहे, म्हणून बरोबर तो मोंडाचा पुन्हा मी इथे आखून घेणार आहे आणि त्याला आतला आकार देणार आहे 1 इंचेसवर. आणि बरोबर बोट शेप पुढच्या गळ्याला सुद्धा आकार देऊन घेणार आहे. आणि नंतर टक्स घ्यायचा आहे 3.5 इंचेसवर, प्लस आपल्याला वरतीसुद्धा 3.5 इंचेसवर इथे टक्स घ्यायचा आहे. आणि कडेलासुद्धा 1.5 इंचेसवर टक्स घ्यायचा आहे. आणि टक्समध्ये 1.5 इंचेस गेले म्हटलं, इथेसुद्धा 1.5 इंचेस आणि वरती 1 इंचेसला मार्जिन करून ते आपल्याला जॉईन करायचं आहे. आणि खाली बरोबर आपल्याला अर्धा इंचेसवर प्रत्येक ठिकाणी मार्जिन करून अर्धा इंचेस खाली वाढून घ्यायचं आहे, कारण की टक्समध्ये आपला अर्धा इंचेस जाणार आहे, म्हणून आपल्याला अर्धा इंचेस खाली वाढून घ्यायचा आहे. तर आपला हा 4 टक्स ब्लाऊज आहे, तर त्यामुळे दोन्ही साईडना 1.5 इंचेसचा टक्स घ्यायचा आहे आणि तो असा जॉईन करून घ्यायचा आहे. 1.5 आणि वरती 3.5 इंचेस. आणि गळ्याच्या साईडनीसुद्धा 3.5 आणि बरोबर 2.5 इंचेसवर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि खालूनसुद्धा हे बघा 4 इंचेसवर मार्किंग केलेले आहे. आणि बरोबर इथे मी 6 इंचेसला मार्किंग करून घेतलेले आहे. आणि मोंड्याच्या साईडला सुद्धा 3.5 इंचेसवर इथे टक्स घेतलेला आहे. आणि बरोबर आपल्याला तिथे पाव इंचेसवर आपल्याला टिप मारायची आहे. त्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी मी इथे ती मार्किंग करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि आता आपल्या पुढच्या गळ्याची सुद्धा इथे भागाची सुद्धा इथे आखून आणि आता मी कटिंग करून घेणार आहे. आणि नंतर याचं अस्तरवर देखील, हे अस्तर आहे आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीस, त्यावर देखील याची कटिंग करून घेणार आहे. खूप सुंदर आणि खूप सोपी ही पद्धत आहे. आणि अस्तरवर
कटिंग करून मेन फॅब्रिकसुद्धा आपली कटिंग करून झाल्यानंतर आपला जो पाठीमागचा गळा आहे तो आता आपल्याला अगोदर इथे तयार करून घ्यायचा आहे. म्हणून मी अस्तरवर जे आपलं ब्लाऊज पीस आहे त्यावर अस्तर ठेवून बरोबर उलटा साईडला ते अस्तर ठेवलेलं आहे उलटं, आणि त्याला अशी टिप मारून घेतलेली आहे आणि बरोबर असे कट्स द्यायचे आहे. गोल गळा आहे, गोल शेपमध्ये आहे आणि त्याची फिनिशिंग छान यावी म्हणून मी असे कट्स देणार आहे. आणि कट्स दिल्यानंतर तो भाग आपल्याला असा उलटा करून घ्यायचा आहे, म्हणजे ती बाजू सुईची होईल. आणि सुईची झाल्यानंतर बरोबर त्यावर आपल्याला फिनिशिंगची एक वरतून टिप द्यायची आहे. तर टिप दिल्यानंतर तुम्ही इथे छोटीशी लेस देखील इथे जॉईन करू शकता, पण मला माझ्या क्लायंटला ब्लाऊज एकदम सिंपल हवा आहे म्हणून एकदम मी इथे सिंपल ठेवलेला आहे. आणि आपल्या गळ्याचं देखील इथे फिनिशिंग झालेली आहे. आणि नंतर आपल्याला कमरेला आणि साईडला इथे टिपा घालून घ्यायच्या आहेत. टिपा एकदम व्यवस्थित आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहेत. आणि जो जास्तीचा भाग आहे तो देखील इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर बरोबर याचा मिडल काढून टक्स द्यायचा आहे. आणि मिडल काढून टक्स दिल्यानंतर तुम्ही इथे 3.5-4 इंचेचा सुद्धा टक्स घेऊ शकता. मी कधी 3.5-4 इंचेचा सुद्धा टक्स घेते, किंवा ब्लाऊजचा मिडल काढून सुद्धा इथे टक्स घेते. आता टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला बरोबर 2 इंचेची इथे पट्टी काढायची आहे आणि ती मुडपून आपल्याला कमरेला ही पट्टी जॉईन करायची आहे आणि पुन्हा त्यावर डापटीप देऊन घ्यायची आहे. व्हिडिओ तुम्हाला बरोबर दिसतच असेल मी कशी डापटीप दिलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे डापटीप देऊन घ्यायची आहे आणि वरती एक 5 नंबरची आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती उसवता येईल. आणि नंतर तिथे हात शिलाई घालून घ्यायची आहे. आणि इथे पाठीमागचा भाग एकदम आपला तयार करून रेडी आहे. जर पुढच्या भागाला आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे, म्हणून जे टक्स आहे ते मी आता डार्क करून घेणार आहे. ते थोडेसे पुसट झालेले आहे म्हणून मी आता ते टक्स डार्क करून घेतलेले आहे. आणि दुसरा जो भाग आहे त्यावर असं छापून घेतलेला आहे आणि ते पुन्हा डार्क करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपलं जो ब्लाऊज पीस आहे तो कट केलेला तो त्यावर ठेवून घेणार आहे. आणि नंतर मी तिथे टक्स मारणार आहे. तर त्यापूर्वी तो भाग आपल्याला ठेवून कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या आहेत. दोन्ही भागांना अगदी सेमच तसं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला आता इथे एक भाग करून दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागाला अगदी सेमच तसं करायचं आहे. तर हे बघा, आता ह्या टिपा मारून झाल्यानंतर जे टक्स आहे ते देखील आपल्याला करून घ्यायचे आहे. त्यापूर्वी जो जास्तीचा भाग आहे तो आपल्याला इथे कपडा आहे तो कट करायचा आहे. का तर म्हणजे फिनिशिंग आपल्याला इथे छान येईल. ब्लाऊज शिवल्यानंतर त्याची फिनिशिंग खूप सुंदर आपल्याला इथे दिसेल. नंतर आपल्याला 1.5 आणि 3.5 इंचेसचा जो टक्स आहे तिथे देखील टिप मारून घ्यायची आहे. आणि जे कडेचे बाकीचे टक्स आहे तिथे बरोबर 1.5 इंचेसला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि ह्या टिपा आपल्याला डबल मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, खूप सुंदर इथे पफ आलेला आहे. आणि दोन्ही भागाला आपल्याला सेमच असंच करून घ्यायचं आहे. आणि नंतर कमरपट्टी मी इथे जॉईन करणार आहे. कमरपट्टी देखील मी इथे 2 इंचेसची काढून पुन्हा ती फोल्ड करून आणि नंतर ती इथे मी जॉईन केलेलं आहे. आणि नंतर त्याला डापटीप देखील इथे दिलेले आहे. आणि जी वरती जो टक्स होता तो 1/2 इंचेस इथे कट करून घेतलेला आहे. नंतर इथे 5 नंबरची टिप दिलेली आहे, जेणेकरून इथे नंतर हात शिलाई करता येईल. ते झाल्यानंतर हुक लूक पट्टी इथे जॉईन करायची आहे. तर हुक लूक पट्टी सुद्धा इथे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर आपल्या डाव्या हाताला आपल्याला हुक पट्टी करायची आहे आणि उजव्या हाताला लूक पट्टी करून घ्यायची आहे. तर काही क्लायंट असे असतात तर त्यांना डाव्या हाताला हुक पट्टी आणि उजव्या हाताला लूक पट्टी करायची असते. तर थोडेसे तसे क्लायंट असतात. आणि हे बघा, जवळजवळ आपली हुक लूक पट्टी इथे लावून होत आहे. तुम्ही इथे मशीनवर देखील करू शकता किंवा हाताने देखील. काही क्लायंटला आय हवे असतात. तर माझे 2 प्रकारचे क्लायंट आहे. काही क्लायंट असे आहेत की त्यांना मशीनवरचेच आय हवे असतात आणि काही क्लायंट असे आहे की त्यांना
हातानेच आय हवे असतात. तर हे जे क्लायंटचं ब्लाऊज आहे तर त्यांना मशीनवरचेच आय पाहिजे आहे, म्हणून मी मशीनवरच त्यांना आय करून देणार आहे. नंतर आपल्याला मागचा आणि पुढचा भाग इथे जॉईन करायचा आहे. शोल्डर जॉईन करून घेणार आहे आणि पुन्हा ते उलटं करून पुन्हा त्यावर एक 2 टिपा देणार आहे. आणि नंतरनं आपल्याला त्याला गळाची पट्टी जॉईन करायची आहे. तुम्ही इथे गोट देखील लावू शकता. तर इथे गोट न लावता मी अस्तरचंच 1 इंचची पट्टी काढलेली आहे. ती आता फोल्ड केलेली आहे आणि त्यावर पाव इंचेसवर मी अशी टीप मारून घेत आहे. त्यानंतरनं मी ती फोल्ड करून पुन्हा त्यावर डापटीप देणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी डापटीप देऊन घेणार आहे. आणि डापटीप दिल्यानंतरनं पुन्हा आपल्याला छोटे छोटे कट्स इथे द्यायचे आहेत. कट्स नाही दिले तर त्या गळ्याचा आकार अजिबातही व्यवस्थित येणार नाही. तो गळा गोळा होईल, म्हणून त्यासाठी इथे कट्स हे हवेच असतात. प्रत्येक गळ्याची फिनिशिंग करताना तुम्ही कट्स नक्कीच देत जा, म्हणजे गळ्याची फिनिशिंग एकदम सुंदर येईल आणि गळा किंवा पाठीमागचा किंवा पुढचा असो तो गोळा होणार नाही आणि त्याची फिनिशिंग खूपच सुंदर दिसेल. नंतरनं मी ह्या गळ्याला हातशिलाई देखील करून घेणार आहे. तर तात्पुरती फक्त इथे टिप दिलेली आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतरनं मी इथे स्लीव्ज वगैरे जॉईन करून घेणार आहे. तोपर्यंत इथे आय करून घेत आहेत. तर फायनली आपला इथे ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर असा पाठीमागचा गळा आलेला आहे. खूप सिंपल पद्धतीने हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि ही स्लीव्ज देखील इथे अटॅच केली आहे. तर ही डिझायनर स्लीव्ज आहे. तर तुम्ही बघू शकता त्याची डिझाईन बरोबर मिडलला इथे आलेली आहे आणि फोरटक्स ब्लाऊज असल्यामुळे त्याचा तुम्ही हे बघा पफ बघू शकता. खूप सुंदर इथे पफ आलेला आहे आणि ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग खूप सुंदर इथे आलेली आहे. तर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्या ब्लाऊजविषयी जर कटिंग आणि स्टिचिंग हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता आणि तुमच्या त्या कमेंटची नक्कीच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.